हम्म. तर मुलांनो, ही गोष्ट आहे सत्ययुगातली. त्यावेळी हिरण्यकश्यपू नावाचा एक असुर राज्य करत होता. हिरण्यकश्यपूच्या मुलाचे नाव प्रल्हाद. तर हिरण्यकश्यपू हा एकदम अत्याचारी असुर होता. सर्व प्रजेवर अत्याचार करायचा. त्याने भरपूर तपश्चर्या करून देवांना प्रसन्न करून घेतले होते आणि त्यांच्याकडून वर देखील घेतला होता. तो वर घेतल्यामुळे हिरण्यकश्यपूला वाटले होते की आपण अमर राहू आणि आपल्याला कोणीच मारू शकणार नाही. त्यामुळे स्वतःलाच तो देव समजू लागला होता. या हिरण्यकश्यपूच्या विरुद्ध एकदम त्याचा मुलगा प्रल्हाद होता. प्रल्हाद हा नारायणाचा एकदम भक्त होता. त्यामुळे नारायण हरी असा त्याचा दिवसभर जप चालू असायचा. हिरण्यकश्यपूने अनेक वेळा प्रल्हादाला सांगितले की तू नारायणाचा जप करू नको. त्याऐवजी तू माझाच जप कर, कारण मीच देव आहे. प्रल्हादाने ते नाकारले. त्याने हिरण्यकश्यपूला प्रत्येक वेळी सांगितले की बाबा, तुम्ही फक्त राजे आहात, खरा देव तर नारायणच आहे. हे ऐकून हिरण्यकश्यपू चिडायचा. प्रल्हाद लहान असल्यामुळे तो फार काही त्याला शिक्षा करायला जात नसे. पण अनेक वेळा सांगून देखील प्रल्हाद ऐकेना, म्हणून हिरण्यकश्यपूने त्याला शिक्षा करणार असे सांगितले. अनेक वेळा छोट्या मोठ्या शिक्षा दिल्यानंतर आता मात्र हिरण्यकश्यपूचा राग काही आवरेना. त्या रागातच हिरण्यकश्यपूने आपल्या सेनेला सांगितले की प्रल्हादाला उंच कड्यावरनं खाली दरीत फेकून द्या आणि तसे न केल्यास आपण तुम्हाला मारून टाकेन. म्हणून सैनिक त्याला घेऊन एका उंच कड्यावर गेले आणि त्यांनी प्रल्हादाला तिथून ढकलून दिलं. काम फत्ते झाले असं समजून सैनिकांनी येऊन हिरण्यकश्यपूला बातमी दिली. हिरण्यकश्यपूही आनंदी झाला. पण ऐकतो तर काय, दुरून कुठेतरी त्याला नारायण हरी असा आवाज ऐकू आला. आणि मग प्रल्हाद त्याला दिसला. त्याने प्रल्हादाला दरबारात बोलावलं आणि विचारलं, अरे प्रल्हादा, तुला यांनी तर उंच कड्यावरून खाली फेकलं होतं ना, मग तू इथं कसा काय? प्रल्हाद म्हणाला, हो, ह्यांनी तर मला उंच कड्यावरनं टाकूनच दिलं होतं. पण काय झालं, खाली दरीत मला कुणीतरी अलगद आपल्या हातात जिंकलं आणि उभं केलं. मी कोण आहे ते पाहायच्या आधीच तिथं कोणीच नव्हतं. मी आपलं मनोमन नारायणचे आभार मानले आणि आपल्या राजधानीत परतलो. हे ऐकताच हिरण्यकश्यपू मात्र रागाने अधिक लालबुंद झाला. पण तो त्यावेळी शांत राहिला आणि प्रल्हाद मात्र नारायण हरी म्हणत त्या राजदरबारातून निघून गेला. तुम्हालाही जर एखादी कोणती गोष्ट ऐकायची असेल तर उद्या संध्याकाळी इंस्टाग्रामवर मामाच्या गोष्टी या पेजवर जाऊन मला DM करा. आता मात्र शांतपणे झोपा. शुभरात्री.